हाय। मैं यहाँ पर अभी मुंबई से आया हूँ एंड 3 नाइट्स के लिए आया था। मुझे पता नहीं था कि इतनी एक्साइटिंग जगह है। द बीचेस आर वेरी प्रिस्टीन क्लियर एंड मैं यहाँ पे जैक्स कोस्टल हेवन में रुका हूँ। एकदम ही प्रॉपर होम स्टे है विद ऑल द एक्टिविटीज़ दैट यू कैन थिंक ऑफ। 24/7 लाइट है, पानी है, देव गॉट ऑसम क्लीनलीनेस ओवर हियर एंड येस, होम स्टे है तो फूड भी वैसा ही मिलता है। So I'm totally loving it over here. You should definitely try it and come here once. Devbag rocks. It is better than any place in Maharashtra and Goa. Definitely must come here to Jack's Coastal. नमस्कार, मी रोहित पवार नुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं देवबाग मालवणमधून स्वागत करतो. याच्या अगोदरचे तुम्ही काही व्हिडिओज पाहिले असेल तर तुम्हाला माहिती असेल मी मालवणमध्ये आहे. सो मालवणमध्ये ना मला बरेच जण असं विचारतात की बीच टच काही प्रॉपर्टी असेल तर सांग, जे डायरेक्ट सी फेसिंग असेल आणि त्याला सनसेट व्ह्यू असेल. तर अशीच एक प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, पूर्ण माहिती देणार. आपण काय करूया, पहिली जी इथली रूम आहे ती बघून घेऊया. सो एंट्री केल्यावरच आहे ना, ही बघा, ही अशी ही रूम तुम्हाला बघायला मिळते. सो या बाजूला डायरेक्ट बीच व्ह्यू तुम्हाला मिळतो. टी व्ही आहे, पंखा दिलेला आहे, तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी इथे तुम्हाला मिळतील. आपण आहोत जॅक्स कोस्टल हेवनमध्ये. सो ॲक्च्युली बाकीच्या रूममध्ये गेस्ट आहेत. सो हीच रूम आता आपण तुम्हाला दाखवतो. सो अशाच सर्व रूम आहेत. इथे आहे ना तुम्हाला हे असं वॉशरूम मिळतं जे नीट आणि क्लीन आहे आणि सोबतच इथे तुम्हाला 24 आवर हॉट वॉटर मिळणार आहे. सो कपल वगैरे असेल ना तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. जर कपल नसेल तर हे असं तुम्ही बंद करू शकता. सो हेच आहे, अशाच सर्व रूम आहेत. जर तुम्हाला यायचं इथे सो तुम्ही इथे डायरेक्ट मी स्क्रीनवर नंबर देतो, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आपण आहोत जॅक्स कोस्टल हेवनमध्ये. सो त्याचा नंबर तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल. इथून आता व्ह्यू तुम्हाला दाखवतो. रूमला बघा हा व्ह्यू आहे. आता मस्त सनसेट होतं आहे. सो डायरेक्ट तुम्हाला आहे ना रूममधून हा व्ह्यू मिळतो. डायरेक्ट आलात बाहेर की इथे मस्त असा सनसेट व्ह्यू तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला इथला टॉप शॉट दाखवतो आहे. सो इथून तुम्हाला आहे ना असा बाहेर असा स्पेस मिळतो. सो इथे तुम्ही बसून चिल करू शकता, जेवण वगैरे आहे ते घेऊ शकता किंवा मग असा सनसेट एन्जॉय करू शकता. आता आपण आहे ना रूम्स वगैरे पाहिल्या, तुम्हाला रूम्स दाखवल्या. सो ह्याच्या समोरूनच तुम्हाला जो व्ह्यू मिळतो ना तो हा बघा, हा असा व्ह्यू मिळतो. इथून मस्त सनसेट होतो आहे. इथे आहे ना अजून एक गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते, ती म्हणजे इथे बघा बोटी दिसत आहेत. सो फिशिंगच्या बोटी आता पाण्यात चालल्या आहेत. आपण इथले जे ओनर आहेत त्यांच्याशी थोडंसं चर्चा करूच, थोडंसं जाऊया तिथे, थोडं तुम्हाला आयडिया येईल इथला जो देवबाग बीच आहे तो किती स्वच्छ आहे ते. आपण ॲक्च्युली आता देवबागमध्ये आहोत. जर सुनामी आयलंड वगैरे जायचं असेल ना, वॉकिंग डिस्टन्स आहे प्रॉपर्टीपासून. संगम पॉईंट वगैरे इथे आहे आणि बाकी तर खाली जाऊन बघूया जरा. आता फिशिंग चालली आहे ती. सो इथे आता संध्याकाळी या बोटी पाण्यात जातात फिशिंगसाठी. 1-2 तासामध्ये त्या रिटर्न येतील. जर तुम्ही इथे येत आहे ना तर इथे हाच ॲडव्हान्टेज असतो की तुम्हाला नेहमी फ्रेशच फिश खायला मिळणार आहे. स्वतः हे बघा, हे अशा पद्धतीने या बोटी पाण्यामध्ये आता चाललेल्या आहेत. हे बघा आपलं जे रिसॉर्ट आहे ते तिथे आहे. तिथून तुम्ही अगदी आता अहोटी चालू आहे. सो अहोटीमुळे एवढं पाणी मागे आहे. जर भरती असेल तर अगदी रिसॉर्टला टच होतं पाणी. सो तुम्ही येत आहे तर मस्त प्लॅन करू शकता. आता सनसेट पण खूप भारी होतं इथे, हे बघा. आणि इथे अशी ही बोट आता पाण्यात जाणार आहे. चला, पाण्यात गेलेली आहे बोट. रिसॉर्टबद्दल तर मी तुम्हाला सर्व माहिती दिली. आता थोडंसं प्राइसिंगबद्दल आणि बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्याच्याबद्दल बोलूया. सो माझ्यासोबत आहे ना या रिसॉर्टचे ओनर आहेत. नमस्कार. नमस्कार. खूप छान रिसॉर्ट आहे तुमचा. सो सगळ्यात पहिला प्रश्न जो लोकांना पण पडलेला आहे, बीच टच, बीच फेसिंग, सनसेट आता आपण बघतोय. सो इथे जर कोणाला यायचं असेल तर इथे कसे येणार? मुंबईवरून जर यायचं झालं हां, तर ट्रेन पकडली तर कुडाळपर्यंत. कुडाळवरून 4 व्हीलर, 2 व्हीलर, 3 व्हीलर, रिक्षा पण सगळ्या सोयी आहे. अच्छा. म्हणजे इथपर्यंत येऊ आपण शकता. पिकअप ड्रॉप देऊ देऊ शकतो आपण. एक्स्ट्रा पैसे देऊन ते करू करू शकतो. शकता. हो. सो मालवणवरनं हे आता आपण किती किलोमीटर आहे अंदाजे?
मालवण हे आता 9 किलोमीटरला आहे. अच्छा, म्हणजे एक मला वाटतं अर्धा तास पकडून चालू मॅक्स टू हां, मॅक्स. मग जर आता आपण ॲक्च्युली देवबागमध्ये आहोत, जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही अगदी अर्ध्या तासामध्ये मालवणवरनं इथे पोहोचू शकता. व्हिडिओ खाली मी देतो कसं यायचं ते, गुगल मॅपची लोकेशन पण देतो. दुसरा प्रश्न म्हणजे की आपल्या इथे आता किती टोटल रूम आहेत? आमचे 6 रूम आहेत आणि 2 बनत आहेत. अच्छा, टोटल 8 रूम होतील. ओके. म्हणजे तुम्ही जेव्हा येणार टोटल 8 रूमचे ऑप्शन असणार आहेत. सो इथे आता आपल्याकडे ज्या बाल्कनी व्ह्यूवाल्या रूम आहेत त्या टोटल किती आहेत? सगळ्या आमच्या सगळ्याच बाल्कनीला आहेत, सगळ्या सगळ्याच रूम. आहेत. म्हणजे असं नसणार आहे की मला बाल्कनी कुठच्याही व्ह्यू room- नाही मिळाला. कुठच्या रूममध्ये तुम्ही कुठची रूम घेतली ना, हां. सगळ्या रूममधून व्ह्यू आहे. अरे वा, ग्रेट. बुकिंग करण्यासाठी आहे ना, लोकांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. माझा नंबर आहे 7822197352. ओके, स्क्रीनवर पण तुमचा नंबर दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता इथे ना मी बघतोय की फिशिंग वगैरे होते, तर म्हणजे हे म्हणजे तुमच्या पण काही बोटी वगैरे आहेत का, की किंवा मग इथे मी बघतो ना आजूबाजूला सगळं हे गावच आहे का? हे आपलं सगळं गावच आहे ओके आणि आता पूर्ण डेव्हलप होत आहे. ओके. जे आता हे 10-15 वर्ष झाली डेव्हलप होत आहे. अच्छा, आणि ह्या आता फिशिंगवाल्या बोट आहेत ना, हे आता जातील 6 वाजता जातील आणि 2 तासात परत येतील मासे घेऊन. अच्छा, आपल्या इकडे फिश पण एकदम फ्रेश पण भेटतात. अच्छा. म्हणजे नाही आपल्याकडे की- जेवणामध्ये पण सगळे फिश. आपले फिश असतात ना, सगळे फ्रेश. ओके. तुम्हाला इकडे फिश पण तुम्हाला बर्फातले वगैरे असे कोल्ड स्टोरेजमधले असे नाही भेटणार तुम्हाला. ओके. असं. तर मग आता फिशचा विषयच निघालाय, तर मग जर कोणाला इथे स्टे करायचा असेल आणि मग जेवणाचं काय ऑप्शन इथे? जेवणामध्ये तुम्हाला फिशमध्ये जे फिश पाहिजे ते सर्व फिश भेटू शकतात, काय विषय नाही. म्हणजे ते अगोदर तुम्हाला सांगायला लागेल. हां, अगोदर सांगायला लागेल. ओके. पण त्याप्रमाणे आम्ही फिश हे करू आणि आणून ठेवत नाही. आणून ठेवल्यानंतर ते फ्रीजरमध्ये 1 दिवस 2 दिवस 3 दिवस राहिले तर त्याला खायला मजा नाही. ओके. त्यामुळे आम्हाला ऑर्डर आली तर आम्ही तशी फिश घेऊन येतो, फ्रेश एकदम, अच्छा. आणि तेच आम्ही हे आलेल्या कस्टमरला देतो. ओके. सो आता बऱ्यापैकी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. रूम्स दाखवल्या, रूममध्ये काय काय ॲम्युनिटीज आहेत त्या दाखवल्या. रूममध्ये तुम्हाला वायफाय मिळतं, फ्री वायफाय आहे, सोबतच इन्व्हर्टर बॅकअप तुम्हाला मिळतो. त्याचसोबत जर तुम्ही इथे येत आहे तर वीकडेज विकेंडचे रेट थोडे वेगळे असतात का? बरोबर. आता सीझनमध्ये आमचे रेट 6,000 आहेत अच्छा, आणि ऑफ सीझनमध्ये आमचे 3,500 पासून सुरू होतं. हो हो. पण म्हणजे आता मी तर म्हणजे आता मालवण साईडला मी बऱ्याचदा येतो. सो या रेटमध्ये तुम्हाला अशा व्ह्यू आणि असा क्लीन बीच तुम्हाला आहे ना फार कमी ठिकाणी मिळतो. सो त्याच्यासाठी जर तुम्ही यायचं प्लॅनिंग करताय तर तुम्हाला सिम्पली यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता.